नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, खूप दिवसापासून एम-ए-पी-एस क्लेम बद्दल या ठिकाणी सर्वांना असा प्रश्न होता, की पैसे कधी येणार? आता या ठिकाणी एम-ए-पी-एसचे जे काही क्लेमचे जे आर-ओ लेव्हलवरून अप्रूव्हल झाले होते मित्रांनो, त्या सर्वांचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पण आता सर्वांच्या विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न आहे, की कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत? कारण की कोणाचे वेगवेगळे अकाउंट आहेत मित्रांनो, तर त्यापैकी कोणत्या अकाउंटमध्ये या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत, हे आपल्याला कसं पाहायचं आणि कोणत्या अकाउंटला पैसे हे एम-ए-पी-एस येणार आहेत, हे कसं पाहायचं? तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये याच्याविषयी. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रांनो, एम-ए-पी-एस जी स्कीम आहे मित्रांनो, ते महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम या नावाने ओळखली जाते. यामध्ये आता सर्वांचे जे काही आर-ओ लेव्हलवरून अप्रूव्हल होते मित्रांनो, त्या सगळ्यांचे पैसे या ठिकाणी अकाउंटला जमा झालेले आहेत. पण काही विद्यार्थ्यांना असा प्रॉब्लेम आहे, की कोणत्या अकाउंटला या ठिकाणी जमा झालेले आहेत. आर-ओ लेव्हलवरून या ठिकाणी वेळोवेळी सांगण्यात आलेले आहे, की तुमच्या कुठल्या अकाउंटला या ठिकाणी जे काही एम-ए-पी-एस जे तुम्ही केलेले आहे, त्याचे पेमेंट जमा होणार आहे. मित्रांनो, हा आर-ओ लेव्हलवरून या ठिकाणी प्राप्त झालेला मेसेज आहे मित्रांनो, ज्यांचं की अप्रूव्हल या ठिकाणी झालेलं आहे. ज्यामध्ये या ठिकाणी स्पष्ट जर या ठिकाणी तुम्ही खाली जर बघितलं मित्रांनो, जे काही पेमेंट आहे ते आधार लिंक बँक अकाउंटला या ठिकाणी येणार आहे. म्हणजे तुमचा ज्या बँकेची आधार सेडिंग आहे मित्रांनो, त्यामध्ये तुमची जे काही रक्कम आहे ती पेमेंट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. आता हे कोणत्या बँकेचं या ठिकाणी आपला आधार लिंक आहे हे कसं समजायचं, याच विषयी थोडंसं आपण जाणून घेऊया. या ठिकाणी जर तुम्हाला या ठिकाणी आधार सेटिंग जर जाणून घ्यायची असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या गुगलवर ठिकाणी तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे आधार बँक सेटिंग स्टेटस. अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्चला बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्वात प्रथम जी वेबसाईट तुमच्या समोर या ठिकाणी दिसेल आधारची, तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक करता मित्रांनो, तुमचा आधारचा एक नवीन इंटरफेस तुमच्या समोर येणार आहे. यामध्ये तुम्हाला जस्ट आता या ठिकाणी लॉग इन बटनला क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनला तुम्ही जसं या ठिकाणी क्लिक करता मित्रांनो, काही अशा प्रकारचा तुमचा आधारचा इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. यामध्ये सर्वप्रथम जे तुमचं माहिती या ठिकाणी लागणार आहे, तुमचा आधार नंबर, त्याच्यानंतर त्या ठिकाणी जो कॅप्चा दाखवलेला आहे मित्रांनो, तो कॅप्चा फिल करून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन विथ ओटीपी वर क्लिक करून घ्यायचं आहे. जसं तुम्ही लॉग इन बटनवर क्लिक करता मित्रांनो, तुमचा जो का रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्या ठिकाणी ओटीपी जाणार आहे, ते तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी फिल करून घ्यायचं आहे. मित्रांनो, जसंही तुम्ही या ठिकाणी ओटीपी टाकून लॉग इन करता मित्रांनो, काही अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर या ठिकाणी येणार आहे. यामध्ये जर खाली बघितलं तरी मित्रांनो, या ठिकाणी खूप सारे ऑप्शन आहेत. त्याच्यामध्ये या ठिकाणी जर बघितलं तर बघा, बँक आधार स्टेटस, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुमचा पर्टिक्युलर जो काय आधार कार्डनुसार तुम्ही या ठिकाणी लॉग इन झालेले आहात. तर या ठिकाणी बँक स्टेटसला जसे क्लिक करता मित्रांनो, काही अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर या ठिकाणी येणार आहे. यामध्ये तुमचा आधार कार्डचे या ठिकाणी शेवटचे नंबर या ठिकाणी दिसणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो, तर बँक नेम, तर या ठिकाणी जे बँक दिसते मित्रांनो, त्या बँकेला तुमचा जो की आधार सीडिंग या ठिकाणी चालू आहे. आता या ठिकाणी बघितलं तर बँक स्टेटिंग स्टेटस या ठिकाणी ऍक्टिव्ह आहे असं या ठिकाणी दाखवते मित्रांनो. तर काही जणांचे या ठिकाणी इनॅक्टिव्ह दिसेल, तर इनॅक्टिव्ह असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे. मग त्याच्यानंतर जर आधार कार्ड तुमचं आहे मित्रांनो, ते केव्हा या ठिकाणी बँकला स्टेटस या ठिकाणी सीडिंग झालेले ते या ठिकाणी तुम्हाला त्याची डेट दिसणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी तुमचा आधार बँक स्टेटिंग या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. आता याची डायरेक्ट लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली या पेजला येऊ शकता. मित्रांनो, या एम-ए-पी-एस बद्दल तुम्हाला अजून काही अडचण असेल तर मला या ठिकाणी कमेंटद्वारे कळू शकता. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.